28 तारखेला झालेल्या प्लेन अपघाताचे आघात आजही तसेच आहेत आणि अशातच बातमी येते की 6व्या व्यक्तीचा शोध लागला आहे आणि पुढच्याच क्षणी मनात प्रश्न येतो की आपले दादाच असतील का? आणि या विचारातून मनात दाटून आलेल्या भावना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दादा, तुम्ही गेलात. आता सिंचन प्रकल्पांवर भर देऊन आमच्या डोळ्यातील सिंचन कोण थांबवेल? कर्जमाफीमुळे गळ्यातील फास बाजूला करून नुकतेच डोके वर करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी कोणाच्या आधारावर जगायचं? राजकारण खूप वंगाळ आहे, त्यासाठी कर्ज काढू नका, तुमच्या मुलांना खूप शिकवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही निर्व्यसनी राहा असे सांगणारा आमचा पालकच आमच्यातून निघून गेला आणि आम्ही पोरके झालो. गरिबांचा वाली गेला, शेतकऱ्यांचा आधार गेला, मध्यमवर्गीयांचं छायाछत्र गेलं, सत्याचा कैवारी गेला, बालगोपाळांचा सवंगडी गेला आणि उभा महाराष्ट्र पोरका झाला. दादा, आकाशाकडे पाहिलं की वाटतं तुम्हीच त्या ढगांमागे उभे आहात. अगदी हसऱ्या चेहऱ्याने सांगताय, हो, मीच तो 6वा व्यक्ती जो गायब झाला आहे. हे हळवं वेड खरं ठरू दे, जगातलं 8वं आश्चर्य घडू दे आणि दादा, शक्य असेल तर त्या शांत प्रकाशातून या ना परत. कारण आमची जीत कधीच होणार नाही जोपर्यंत आमच्यात अजित नाही. या ना दादा परत. अख्खा महाराष्ट्र तुमची वाट बघतोय. या ना दादा परत.